श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा आज आहे 15 जून आणि आजपासून शाळा चालू होत आहेत पहा. तर पहा आजपासून शाळा चालू होत आहेत. आता सुट्ट्या संपल्यात. आता रोज लवकर उठावं लागणार आहे. रोज मे महिन्याची सुट्टी होती तर छान एन्जॉय केला. उशिरा उठत होतो. कामं पण सगळे उशिराच होत होते. तेव्हा पण मुलं घरी असल्यामुळं काही वाटत नव्हतं दिवसभर कामांना. पण आता शाळा चालू झाली आहे. लवकर डबे वगैरे बनवावे लागणार आहेत पहा. नाही तर एकदा बस जर गेली निघून की मग मुलांची सुट्टीच होती, कारण की ते पण घरी नसतात, ते कामाला असतात. लवकर उठून लवकर डबे वगैरे मुलांचा आवरून त्यांना बसला सोडून यावं लागणार आहे पहा. आज मुलांच्या शाळेचा पहिला दिवस आहे पहा. तर सकाळ सकाळी एवढी गडबड चालू आहे की विचारूच नका. पण म्हटलं आपली देवपूजा काही चुकवायला नको, पटकन देवपूजा वगैरे करून घ्यावी. कारण की बरेच दिवस झाले देव पितांबरीने वगैरे घासले नव्हते. तर आज छान देव पितांबरीने वगैरे घासले. आणि दिदी ट्युशनवरून आली तर दोघांनी छान शाळेचे कपडे वगैरे घातले होते. तर म्हटलं छान दोघांचा फोटो वगैरे काढावा. तर पिल्लूचे पहिल्यांदा शाळा सकाळची होती, पण आता त्याची शाळा दुपारची झालेली आहे. दोघंही एकत्र सोबत शाळेत जातील आणि एकत्रच घरी येतील. दोघांनाही मग एकच बस लावलेली आहे पहा, त्यामुळे काही टेन्शन वगैरे नाही. तर दोघांचं आवरून वगैरे दिलं, टिफिन वगैरे भरले आणि म्हटलं पटकन त्यांना बसला सोडून यावं, कारण की आज पहिलाच दिवस आहे. बस वगैरेच मिस नको व्हायला. तर म्हटलं 5-10 मिनटं आधीच खाली जाऊन बसची वाट वगैरे बघत बसावी. तर शाळेत जाताना आमच्या दीदीची रोजचीच घाई होती. पण रोज किती तिला उशीर होऊ दे किंवा घाई होऊ दे, पण रोज ती देवाला पहिल्यांदा नमस्कार करते आणि नंतर मग तिचे आई वडिलांना म्हणजे मला आणि तिच्या पप्पांना नमस्कार वगैरे करते. आणि तिचं पाहून पाहून पिल्लूही तसंच करतो रोज दोघं जण देवाला नमस्कार करतात आणि शाळेत जाताना पहिलं दर्शन घेतात. हा दीदीचा आमच्या नित्यनियमाचा हे ती कधीच मम्मी पप्पांच्या पाया पडायला विसरत नाही. रोज शाळेत जाताना ध्यान करून पाया पडते आणि मग शाळेत जाते. तर शाळेत जाताना रोजच गडबड वगैरे होते. तर आज पहिलाच दिवस आहे तर म्हटलं पटकन खाली चला. बस गेली तर पहिल्याच दिवशी आपला कार्यक्रम व्हायचा, पहिल्याच दिवशी तुमची शाळेला सुट्टी वगैरे व्हायची. तर 5-10 मिनटं आधीच आम्ही पार्किंगला आलो. म्हटलं बस यायच्या आधीच आपलं 5-10 मिनटं खाली गेलेलं बरं पडतं, नाही तर बस गेली की मग अवघडच होते. तर पिल्लूला तर आज पहिला दिवस आहे, एवढी हवस वाटत होती शाळेत जायला. पोरांना आत्ताच बसमध्ये सोडून आले दोन्ही पण पोरं शाळेत गेले आणि घर पूर्ण मोकळं मोकळं झाले आज काही दिवसभर मला करमायचं नाही, कारण की पोरं आता आज दिवसभर शाळेतच राहतील, कारण की दुपारची शाळा असते त्याच्यामुळे संध्याकाळी घरी येतात. आणि दिवसभर आता मी एकटीच आहे. 1.5 महिना झाले पोरांना सुट्टी होती, त्याच्यामुळं पोरं घरीच होते, त्याच्यामुळं करमून जात होतं. पण आज पोरं शाळेत गेलेत आणि पोरांना अजून दप्तर वगैरे काही घेतले नव्हते. तर म्हटलं पोरांना सकाळी शाळेत सोडले, संध्याकाळी त्यांच्या शाळा सुटायच्या टायमालाच त्यांना पोरांना घ्यावं आणि त्यांच्या पसंतीने दप्तर वगैरे घ्यावं. तर दप्तर वगैरे अजून काही घेतलं नव्हतं. मध्ये फक्त वह्या वगैरे आणि पुस्तकं वगैरे घेतले होते. तर आता म्हटलं आज दप्तर आणि बॉटल आणि टिफिन बॅग वगैरे घ्यावा, कारण की दरवर्षी पोरांना नवीन टिफिन बॅग आणि बॉटल वगैरे घ्यावेच लागतात तर बॉटल तर आम्हाला 2-3 महिन्यालाच लागतात, कारण की पोरं माझे दोन्ही बॉटल सारखे खाली पाडतात आणि खराब करतात. तर त्यांच्या शाळा सुटण्याच्या टायमालाच त्यांना आम्ही दोघांनी घेतला आणि नंतर मग म्हटलं डीमार्टलाच जावं, कारण की डीमार्टला जरा दप्तर वगैरे टिफिन बॅग वगैरे डबे बिबे जरा स्वस्त पडतात. तर पोरांना घेतला आणि नंतर मग डायरेक्ट आम्ही डीमार्टमध्ये गेलो. शाळेचा पहिलाच दिवस होता तर पिल्लू माझा पूर्ण सुकून गेला होता, कारण की त्याची इथून मागे सकाळची शाळा होती. तो 12:30लाच घरी यायचा, त्याच्यामुळे 2-3 तास त्याच्या शाळेत जायचे आणि दुपारी नंतर मग तो घरीच असायचा. पण आता आज दिवसभर तो शाळेतच होता. पहिलाच दिवस होता तर पूर्णपणे थकून गेला होता. दीदीला तशी सवय होती, कारण की तिची 5वीपासून दुपारची शाळा असल्यामुळे तिला जास्त काही वाटलं नाही. पण माझा पिल्लू पूर्ण थकून एकदम कोमेजून वगैरे गेला होता. तर तसंच त्यांना डीमार्टला वगैरे नेलं आणि तिथं मग गेल्यानंतर त्यांना बॉटल वगैरे दप्तर आणि पेन्सिल कॉम्पास वगैरे सर्व सामान वगैरे घेतलं. बाकीचा किराणा वगैरे काही भरायचा नव्हता, फक्त मुलांची शॉपिंग वगैरे करायची होती. तर जशी शाळा मुलांना सुट्टी लागली तेव्हापासून आमची मुलांची शॉपिंग चालू आहे, ती काही अजून संपतच नाही, कारण की एक ना काही ना काही शॉपिंग चालूच असते पुस्तकं झाले, वह्या झाले, कॉम्पास झाले आणि आता दप्तर वगैरे. खर्च तर विचारूच नका की किती होतोय आणि किती नाही ते. तरी अजून आमच्या दीदीचे काही बुक्स वगैरे घ्यायचे राहिलेले आहेत, सारखे काही ना काही
खर्च होतोयच. आपण मुलांची शाळा म्हटलं की खर्च तर होणारच. आणि दप्तर वगैरे मागच्या वर्षी काही घेतले नव्हते, फाटले वगैरे होते, त्यामुळे यंदा म्हटलं सर्वच मुलांना दप्तर वगैरे नवीन घ्यावं. आणि बॉटल टिफिन तर सारखे दरवर्षी नवीनच घ्यावी लागतात. शाळा सुरू झाली पहा आमची आज, आणि अभ्यास पण चालू झाले पहा आज. आज काही जास्त शिकवलं नाही, पण आज वह्यांवरती नाव वगैरे कवर वगैरे लावण्याचं काम चालू आहे पहा. मगाशी बघा डीमार्टला गेलतो, दोघांना 2 नवीन दप्तर घेऊन आले. वॉटर बॉटल आणल्या दोघांना 2, कंपॉस, पेन वगैरे सर्व मगाशी घेऊन आलोय पहा. पोरांची शाळा चालू झाल्यापासून एवढा खर्च होतोय की विचारूच नका. खर्चाने एवढं दमून गेलोय की विचारूच नका. तरी अजून खर्च होणारच आहे, कारण की अजूनही काही ना काही सारखं लागणारच आहे. तर पहा, शाळा म्हटल्यावरती खर्च तर हा होणारच आहे. पण आता काही पर्याय नाही. मुलांना शाळेत सोडायचं म्हटल्यावरती खर्च तर हा होणारच.